श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कानिपनाथ यांच्या जन्मकथेची माहिती आणि त्यांच्या संजीवन समाधीविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. तर कानिपनाथ यांच्या जन्मकथेचे वर्णन जे आहे ते नवनाथ ग्रंथामध्ये 12व्या अध्यायात आलेलं आहे. जालिंदर म्हणे, प्रबुद्ध नारायण समर्थ, गजकर्णी होऊनी व्यक्त, अवतार दीक्षा मिरविसी, तरी आता झडकरी कर्ण सोडोनी ये बाहेरी, तुरते नाम या देहापरी, कर्ण कानिपा साजत असे. या ओवी ज्या आहेत त्या नवनाथ ग्रंथाच्या 12व्या अध्यायामध्ये आलेल्या आहेत. आता बद्रिकाश्रमात शंकर, अग्निदेव व जालिंदरनाथ गप्पा मारत होते. शंकर म्हणाले, हे पहा जालिंदर, हिमालयात एक मोठा हत्ती आहे. त्याच्या कानात प्रबुद्ध नारायणाने जन्म घेतला आहे. आपण तेथे जाऊ. तिघेही हिमालयात गेले. हत्ती पर्वतावर होता. जालिंदरनाथांनी मोठ्याने हाक दिली, हे प्रबुद्ध नारायणा. तेव्हा एक 16 वर्षाचा मुलगा हत्तीच्या कानातून बाहेर आला. त्यामुळे त्यांचे नाव कानिपनाथ असे ठेवले. कानिपनाथांनी खाली उतरून सर्वांना नमस्कार केला. कानिपनाथांचे जन्मस्थान हे गिरिटंक हिमालय पर्वतावर आहे. तर संजीवन समाधी जी आहे ती नगर जिल्ह्यामध्ये पाथर्डी येथे आहे. आता येथे जाण्यासाठी नगर पाथर्डी रस्त्यावरून तिसगाव पासून मठीला जाता येतं. धन्यवाद.